विधानसभेमध्ये शंभूराज देसाई ठाकरेंच्या आमदारांवर चांगलेच भडकले। आमची लायकी काढू नका अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी सुनावलं। वांद्र्यामधल्या पुनर्विकास प्रकल्पावरून आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रश्न विचारला। यावर उत्तर देताना शंभूराज देसाईंनी ठाकरे सरकारच्या काळामध्ये काहीच झालं नाही असं उत्तर दिलं। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले। हे पाहून मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा शंभूराज देसाई यांच्या समर्थनासाठी ते उतरले। पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू। मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का, बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न। 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही। ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, मी उत्तर देतोय। अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना। अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून मंत्री महोदय माझ्याकडे काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही। कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली, मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं। तुम्ही काय केलं? तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले, एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय? पुढे जाऊया। तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला। मंत्री महोदय उत्तर द्या। मंत्री महोदय, नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या।